नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज बनवूयात आपण भरलेले पातोडी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य सगळ्यात आधी मी घेतलेलं आहे खसखस, त्यानंतर तीळ आणि त्यानंतर शेंगदाणे. तीळ, खसखस, शेंगदाणे हे मी भाजून घेतलेले आहेत. आता आपण मिक्सरमध्ये हे एक एक टाकून घ्यायचं. सगळ्यात आधी मी शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत, त्यानंतर तीळ बारीक करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी खसखस बारीक करून घेतलेली आहे. ह्या तिन्ही गोष्टी मी एकत्र करून घेतलेल्या आहे आणि 3 मध्यम आकाराचे कांदे हे चॉपरमध्ये टाकून मी एकदम बारीक चॉप करून घेतले. तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे चॉप केलेले आहेत. एका कढईमध्ये हे फुल गॅसवर असे खरपूस भाजून घेतले. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं. तेलात मी थोडंसं तिखट, मीठ, हळद आणि जिरं पावडर टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा मी सांबारसुद्धा टाकून घेतलेला आहे. हे मस्त असं गोल्डन कलरचं होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यामध्ये मी सारण टाकलेलं आहे. सारण म्हणजे मी तीळ आणि शेंगदाण्याचं कूट आणि खसखस. आपलं सारण तयार आहे. आता मी बेसन घेतलेलं आहे. बेसनात मी मीठ आणि तेल टाकून थोडं प्रमाणात पाणी टाकून मी हा उंडा मळून घेत आहे आणि हळूच मळून घ्यायचा. बघू शकता अशा प्रकारे हा आपला उंडा मळलेला असला पाहिजे. त्यानंतर मी त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे. आपल्याला जे पोटासाठी लागतं ना खायला, त्याचे आपले नसते उद्योग करूनच बघायचे. त्याच्याशिवाय आपल्या पोटाची भूक कशी भागणार? आता मी हे सारण याच्यामध्ये भरते आहे आणि या पातोडीला मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडने याला बंद करून घेतलेलं आहे. आपली मस्त नाजूक अशी पातोडी तयार आहे. एका पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि चाळणीला तेल लावून घेतलं. त्याच्यावरती मी अशा प्रकारे आपल्या पातोड्या अशा अरेंज करते आहे, जेणेकरून चाळी करून त्याला वाफ लागली पाहिजे. आणि आता ह्या दोन्ही गोष्टी मी गॅसवर ठेवलेल्या आहेत आणि याच्यावरती झाकण ठेवलं. 15 ते 20 मिनिटात आपल्या भरलेल्या पातोड्या तयार